सो गाईज आता ब्लॉग मध्येच लिफ्ट मध्ये चालू केला, कारण की आम्ही चाललोय काकी काकांकडे. तिथे त्यांची अॅनिव्हर्सरी आहे 25th. तर आम्ही आदल्या दिवशी सेलिब्रेट करतो, जसं की फॅमिली रिच्युअल आहे. तर आता आम्ही चौघं पण तिकडे चाललोय. पप्पा फेस दाखवा तुमचा. तर आता अशा प्रकारे आकांक्षा बघा, आमच्या काकाचा पण काका आणि काकीचा 25th अॅनिव्हर्सरी आहे. तर वहिनी माझी बायको आणि ही माझी सुंदरशी आई बघ. अगो बाय. आणि हा आमचं बोलतात ना डिस्ट्रॉयर, घरातलं एकदम मोठं. झोपला आता शांततेने, उठला की बॉम्ब फोडणं चालू होतं त्याची. सगळं चालू. ती बघा आरोही काय काय इमोशनल. तुझ्या मम्मीला गिफ्ट दिलं तर ती कशी रिॲक्ट करेल? ओ माय गॉड. आणि मम्मीला माहिती पडलं तर कशी मार खाशील? सो गाईज तुम्ही बघू शकता आता ह्यांचं डिस्कशन चालू आहे की माझ्या मम्मी पप्पांचं लग्न कुठच्या वर्षी आलेलं, कारण की ह्यांचंच क्लिअर नाहीये. सो आता सगळे फुगवायमध्ये बिझी आहेत. काय करते वाजलेत ऑलमोस्ट. काकी रेडी होतीये आणि इथे सगळ्यांची तयारी बघू शकता. सगळे तयार होत आहेत फटाफट. प्रिपरेशन पण झाली आहे. आणि बाबूलाच काय झालं माहिती नाही. काय पाहिजे बाबू तुला? गिटे. तर आम्ही आता ओवाळून घेतोय या कपलला. आणि हा पर्सन तर नेहमी सोबत असतोच आमचा. कोणाचा बर्थडे असो ना तर अॅनिव्हर्सरी असो. काजल दही आणि आरोहीने मिळून हा केक बनवलाय. तर या केकवर तुम्हाला काही कॅन्डल्स दिसत असतील तर ते एक शॉर्ट मेसेजेस आहेत. आणि आता ते 1 by 1 काका काकी काढणार आहेत ते मेसेजेस. त्यांच्या लाईफ रिलेटेड आहेत पूर्ण 25 इयर्सच्या. सो त्यांचे एक्सप्रेशन्स पण आपण कॅप्चर करूया, काय त्यांना फील होतं. रेडी काका काकी? रेडी आहेत का? स्टार्ट करा. एक कॅन्डल अल्टरनेट कॅन्डल काढा. एक कॅन्डल काकी काढेल, एक काका काढेल. पहिला काका. आता ते असं खोलायचं. 2001 मध्ये दोघांच्या आयुष्यात पहिलं पाऊल लग्नाचं पडलं. आपलं पाऊल टाकत टाकत आयुष्यात आपल्या संसाराच्या दोन्ही चाक आपण बनून इथे आपल्या 25 वर्षात आलो.
आपण दोघांनी आपल्या कुटुंबासोबत असंच पुढच्या आयुष्यात हसत खेळत आहो म्हणत म्हणत तुम्ही मला प्रत्येक गोष्टी साथ दिली. पार्लरमध्ये इव्हेंट, शो, कार्यक्रम. 2004 मध्ये आपण आपल्या स्वप्नातलं घर घेतलं. 2005 मध्ये आणखी एक गोष्ट नवीन चालू केली आपल्या घरात, मागी गणपतीचं आगमन. यांनी मला प्रत्येक गोष्टीमध्ये साथ दिली, पार्लर पासून स्वतः बिझनेस करण्यापर्यंत. 2023 मध्ये आपण अपरणाऱ्यांमधून कासरवडवलीला गेलो. तिथे खूप चांगला काळ होता. आपण खूप प्रगती केली. ममता बिल्डिंगच्या दुकानाने एकमेकांची साथ घेऊन. आपण दोघांनी आयुष्यात खूप कष्ट घेतले, अगदी आतापर्यंत सुद्धा. आपल्या येणाऱ्या आयुष्यात आपली अजून एक जबाबदारी, आपली आरोही. तिला मोठं करून तिचं लग्न करायचंय. अहो आणि अंजली, तुम्ही असेच खुश राहा. स्वामी तुमच्या पाठीशी आहे. आता केकची हालत याच्या हातात आहे अशी. बाबू काय करायचं त्याचं? हा, अशा पद्धतीत तो केक फाडायचा होता. बाबू आईस्क्रीम पार्टी. आता मी आज आईस्क्रीम एन्जॉय करतोय. आपण डाएट प्लॅन मोडलेला आहे आईस्क्रीमने. बाबूला नाही दिली बिचारा बाबू. उठून आईस्क्रीम खायला. मँगो स्मॉल पार्टी. दे बोलतोय. दे काय पाहिजे तुला? कसं झालं सेलिब्रेशन? तुम्ही दोघींनी केलेलं प्लॅन आउट झालं? किती शॉर्ट प्लॅन मध्ये ठरवलं ना सगळं. लास्ट टाइम म्हणजे लास्ट मोमेंटला आम्ही एवढं सगळं फटाफट स्केचिंग. आता ह्या माणसाचा चेहरा झोपेचा झाला. आता ब्लॉग फिरला तर लगे हसून मोकळा एकदम. चला आता आजी, उद्या भेटूया. ब्लॉगला बाय बाय करा. आता इथे ह्यांचं चाललंय. आम्ही पण निघतो आता घरी. तुम्ही बघू शकता किती वाजले. 1